बघूयात पुढची बातमी। नवी मुंबईमधल्या वाशी ते सीबीडी बेलापूर या ठिकाणच्या पाम बीच रोडवरती सगळ्यात जास्त अपघातांचं प्रमाण आहे। तरी देखील या रस्त्यामध्ये सगळ्या ठिकाणी भले मोठे डिजिटल जाहिरातींचे बोर्ड उभारण्यात आलेत। या डिजिटल जाहिरातीच्या बोर्डामुळे वाहन चालकांचं लक्ष विचलित होऊन अपघात देखील होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच हे उभारत असताना वाहतूक पोलिसांची देखील परवानगी घेण्यात आलेली नाही। त्यामुळे यावरती त्वरित कारवाई करावी, हे बोर्ड तात्काळ काढण्याची मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये केली आहे। जे आता कमानी उभ्या केलेल्या आहेत, इथे मुळातच होल्डिंग आहे 3-3, 4-4 आणि होल्डिंग कसं आहे कॉर्नर लाईन, पण या ज्या कमानीला जे LED लावणार ते जो प्रवासी करणार आहे, जो गाडी चालवणार आहे त्याच्या डोळ्यावर लाईट येऊन मन विचलित, लक्ष विचलित होऊ शकतं आणि असं विचलित लक्ष झाल्याने अपघात होऊ शकतात। आणि आपण बघा केवढे मोठे लावल्याने तो तिथे आयमॅक्स पण आहे, उद्या कोणी ठोकर मारली काय झालं आणि पडला आयमॅक्स बरोबर ते किती मोठा अपघात होऊ शकतो। म्हणून काल मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही हे काढू आणि नाही काढलं। आज इथे सगळे करावे ग्रामस्थ हे मला येऊन इथे भेटलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ही कमानी हटवा। नवी मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण हे पाम बीच रोडवरती आहे। मात्र असं असलं तरी विना परवाना मोठ्या प्रमाणामध्ये याच रस्त्यावरती साइन बोर्ड, बॅनर लावण्यात आलेले आहेत। तुम्ही माझ्या मागे पाहता की भले मोठे हे लोखंडाचे साइन बोर्ड आहे ते ॲडव्हर्टायझिंगसाठी उभा करण्यात येणार आहे आणि याच अँगलवरती डिजिटल ॲडव्हर्टायझिंग लागणार आहे, डिजिटल बोर्ड लागणार आहे। त्यामुळे असं असताना जर या ठिकाणी जाणाऱ्या वाहन चालकावरती जर हे डिजिटल बोर्डच्या लाईट पडल्या तर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि अपघाताचं प्रमाण वाढू शकतं, अशा प्रकारची दाट शक्यता आहे। आणि त्याचमुळे या चुकीच्या पद्धतीने विना परवाना उभा करण्यात आलेल्या बॅनरवरती, डिजिटल बोर्डवरती, लोखंडी या ठिकाणी या सांगण्यावरती कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या स्थानिक भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काल विधानसभेमध्ये केलेली होती। आणि त्यानंतर आता याच्यावरती महानगरपालिका कशा पद्धतीने कारवाई करते आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतो की हे जेव्हा बोर्ड उभा करण्यात आलेले आहे त्याला कुठल्याही प्रकारची वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली नाहीये। त्याचबरोबर पर्यावरण विभागाची सुद्धा परवानगी घेण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे बोर्ड ॲडव्हर्टायझिंगचे आहे ते भले मोठे साइन बोर्ड हे उभा करण्यात आलेले आहेत आणि ते त्वरित काढावे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाला केलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।